मंत्री यांनी 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये भूमी अभिलेख विभागाला तांत्रिक वेतन श्रेणी देण्याबाबत आश्वासन दिले होते. तर तेव्हा मान्य जमाबंदी यांच्याशी सुद्धा याबाबत चर्चा झाली होती. या चर्चेतून अजूनपर्यंत 100 दिवस उलटून निष्पन्न काहीही झाले नसल्यामुळे संपूर्ण कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत रोष आहे. तो रोष व्यक्त करण्यासाठी प्रथमतः आपण फक्त सध्या काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे, त्यानंतर सामूहिक रजेचं आंदोलन ठेवलेलं आहे, त्यानंतर संपूर्णपणे बंदचं आंदोलन आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना 12 प्रकरणाचं जे नियोजन दिलेलं होतं पूर्वीपासून, ते आता 18 प्रकरण करण्यात आलेलं आहे. 18 प्रकरण मोजणीसाठी जे आपल्याला कालावधी लागतो, तांत्रिक अडचणी येतात, ते 18 प्रकरणे एका महिन्यामध्ये करणे शक्य नाही आहे. त्यामुळे त्या गावामध्ये जाणे मोजणीसाठी व तिथून तुमचं परत प्रकरणची तांत्रिक बाब तपासणे, त्याचा रेकॉर्ड पाहणे यासाठी अत्यंत कालावधी लागतो. त्यामुळे 18 प्रकरणाऐवजी 12 प्रकरणे करणे हा एक मुद्दा आहे. तांत्रिक वेतन श्रेणीसाठी आज डिपार्टमेंट भरपूर वर्षापासून शासन स्तरावर मागणी करत आहे. शासनाकडून वारंवार त्यासाठी आम्हाला सांगण्यात येत आहे की तुमचं येत्या कालावधीत आम्ही शासन तांत्रिक वेतन श्रेणी मंजूर करणार. त्यासाठी त्यांनी विभागांतर्गत नवीन भरती ही सुद्धा तांत्रिक पद्धतीने केलेली आहे. आज तांत्रिक भरती ही सुद्धा सुरू होऊन 2009 पासून त्यांनी सुरू केलेली आहे. परंतु 9 ते 26 एवढा कालावधी जाऊन सुद्धा आजपर्यंत तांत्रिक वेतन श्रेणीसाठी कोणीही पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे यावेळेस तांत्रिक वेतन श्रेणीसाठी हा जो मुद्दा आहे त्यासाठी कडकडीत बंद हे संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जात आहे. यासाठी सर्व संघटनांनी एकजूट येऊन कृती समिती स्थापन करून त्या अंतर्गत संपाचे पूर्ण मार्गदर्शन व नियोजन केले जात आहे. या संप काळात कास्तकारांना आमच्याकडून थोडासा त्रास होईल, त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण हा त्रास काही वेळासाठी आहे. तांत्रिक वेतन श्रेणी आज एक पूर्ण भूमी अभिलेखची पूर्ण एक पिढी गेलेली आहे. तांत्रिक काम करून लोक सेवानिवृत्त झाले, पण त्यांच्या वेतनामध्ये आजही कारकुनाचाच पगार ते घेऊन निवृत्त झालेले आहेत. आणि नवीन तांत्रिक नियम करून सुद्धा जे लोकांना तांत्रिक वेतन मिळायला पाहिजे होतं इतर खात्यांच्या तुलनेमध्ये, ते आजही त्यामध्ये बदल केलेला नाही आहे. त्यामुळे हा काही दिवसाचा त्रास जरी आपल्याला असला तरी पुढच्या पिढीसाठी तांत्रिक वेतन श्रेणी हे कायमस्वरूपी मिळाली, हे जिथपर्यंत मिळणार आहे तोपर्यंत संप हा कायमस्वरूपी सुरू राहील. एवढे बोलून आम्ही आमचे 2 शब्द थांबतो.